महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाअंतर्गत पालघर जिल्ह्यामध्ये दिनांक 7 मार्च ते 15 मे 2026 या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान टप्पा क्रमांक 1 राबवण्यात येत असून दिनांक 14 मार्च 2026 रोजी या अभियानाअंतर्गत पालघर जिल्ह्यामधील 8 तालुक्यामध्ये विविध मंडळांमार्फत या शिबिराचे आयोजन करण्यात आले। पालघर तालुक्यातील मनोर मंडळामार्फत लाल बहादूर शास्त्री विद्यालय मनोर येथे आयोजित केलेल्या शिबिराचा शुभारंभ माननीय खासदार श्री हेमंत सवरासाहेब यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी माननीय आमदार श्री विलास तरे तसेच उपविभागीय अधिकारी पालघर श्री श्याम मधनुरकर, तहसीलदार पालघर श्री रमेश शेंडगे, गटविकास अधिकारी तसेच सर्व तालुकास्तरीय अधिकारी उपस्थित होते। या शिबिरादरम्यान नागरिकांना विविध सेवांचा लाभ देण्यात आला। वसई तालुक्यामध्ये विरार मंडळामार्फत अण्णासाहेब वर्तक स्मारक विद्यामंदिर विरार पूर्व या ठिकाणी शिबिराचे आयोजन करण्यात आले। यावेळी उपविभागीय अधिकारी श्री शेखर घाटके व इतर अधिकारी उपस्थित होते। या शिबिरामध्ये समाजातील विविध स्तरातील लोक उपस्थित राहून त्यांनी शिबिराचा लाभ घेतला। डहाणू तालुक्यामध्ये आशागड मंडळामार्फत शामराव परुळेकर महाविद्यालय आशागड या ठिकाणी आयोजित शिबिराचा शुभारंभ माननीय आमदार श्री विनोद निकोले यांनी केला। यावेळी तहसीलदार डहाणू श्री सुनील कोळी व इतर अधिकारी उपस्थित राहून त्यांनी नागरिकांना विविध सेवांचा लाभ दिला। तलासरी तालुक्यात तलासरी मंडळामार्फत ठाकरबाप्पा हॉल तलासरी येथे माननीय आमदार श्री विनोद निकोले साहेब, नगराध्यक्ष श्री सुरेश भोये, उपनगराध्यक्ष श्री सुभाष दुमडा, सरपंच कोचाई तसेच सर्व तालुका विभाग प्रमुख यांच्या उपस्थितीत या शिबिराचा शुभारंभ झाला। यावेळी श्री अमोल पाठक, तहसीलदार तलासरी व इतर अधिकारी उपस्थित राहून त्यांनी स्थानिकांना मार्गदर्शन केले। या शिबिरामध्ये नागरिकांना विविध सेवा सिंगल डे सर्व्हिस डिलिव्हरीद्वारे उपलब्ध करून देण्यात आल्या। वाडा तालुक्यामध्ये कंचाड मंडळामार्फत ग्रामपंचायत कार्यालय हमरापूर येथे आयोजित केलेल्या शिबिराच्या शुभारंभाच्या वेळी पालघर जिल्ह्याचे निवासी उपजिल्हाधिकारी श्री सुभाष भागडे तसेच जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख पालघर श्री नरेंद्र पाटील, उपविभागीय अधिकारी वाडा श्री संदीप चव्हाण, तहसीलदार वाडा श्री भाऊसाहेब अंधारे, जिल्हा परिषद सदस्य श्रीमती अक्षता चौधरी तसेच श्रीमती अवनी सांबरे, सरपंच ग्रामपंचायत हमरापूर इत्यादी मान्यवर उपस्थित होते। या शिबिरादरम्यान नागरिकांना विविध सेवा सिंगल डे सर्व्हिस डिलिव्हरीद्वारे उपलब्ध करून देण्यात आल्या। विक्रमगड तालुक्यात चिंचघर मंडळामार्फत ग्रामपंचायत कार्यालय देहरजे येथे या शिबिराचे आयोजन करण्यात आले। यावेळी उपजिल्हाधिकारी पुनर्वसन पालघर श्री तेजस चव्हाण तसेच तहसीलदार विक्रमगड श्री मयूर चव्हाण, ग्रामपंचायत सरपंच श्री प्रसाद जाधव व सर्व तालुका विभाग प्रमुख उपस्थित होते। या शिबिरामध्ये नागरिकांना विविध सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या। जव्हार तालुक्यामध्ये साखरशेत मंडळामार्फत आश्रमशाळा देहरे येथे आयोजित शिबिराचा शुभारंभ सहाय्यक जिल्हाधिकारी जव्हार डॉक्टर अपूर्वा बसूर यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी नायब तहसीलदार जव्हार श्री सुरेश कांबडी व इतर अधिकारी उपस्थित होते। या शिबिरादरम्यान नागरिकांना विविध सेवांचा लाभ देण्यात आला। मोखाडा तालुक्यामध्ये खोडाळा मंडळामार्फत ग्रामपंचायत कार्यालय खोडाळा येथे शिबिर आयोजित करण्यात आले होते। या प्रसंगी माजी सभापती श्री प्रदीप वाघ, अपर निवासी उपजिल्हाधिकारी श्री रवींद्र राजपूत, भाजपा तालुकाध्यक्ष श्री मिलिंद झोले यांच्या हस्ते या शिबिराचा शुभारंभ करण्यात आला। या शिबिरादरम्यान नागरिकांना तसेच विद्यार्थी यांना विविध सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या। छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानाच्या पूर्वतयारीमध्ये सर्व तालुक्यामधील आमदार, स्थानिक लोकप्रतिनिधी, सरपंच, सदस्य यांना प्रत्यक्ष भेटून कोणकोणते उपक्रम घेण्यात येणार आहेत याची माहिती देण्यात आली। गावस्तरावर चावडी वाचन, सभा, रॅली, जनसंवाद यांच्यामार्फत जनजागृती करण्यात आली। या सर्व शिबिरांना स्थानिक लोक, शेतकरी, महिला, विद्यार्थी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शिबिराचा लाभ घेतला। या शिबिर अभियानाद्वारे स्थानिक स्तरावर विविध उपक्रम राबवून स्थानिकांना विविध लाभ देण्यात आले। तसेच महसूल विषयांचे मार्गदर्शन व व्यापक जनजागृती करून नागरिकांना छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानामार्फत विविध सेवांचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले।